मी असं ऐकलंय की तुम्ही कोरेगावला जाताय आपल्या बाबांजवळ. तर आपल्या बाबांना जाऊन सांगशील की साताऱ्याचा सेठ धनसुख लाल आता सुधारलाय. वय शेटजी, नक्कीच सांगन. आणि धन्यवाद. भीम, शेठजीने दिलेली कापड घालणार आहेस? वय आत्या, घालीन की. कारण बाबा सांगतात का घरातनं निघताना नेहमी तयार होऊन निघाया पाहिजे. आणि रस्त्यात जी कापड बघून समाज ओळखून भांडणं आणि भेदभाव करतात त्या फांद्यात अडकून येळ घालवणं काहीच उपयोगाचं नाही आहे. त्यांनी हे कपडे देऊन आपल्या गरिबीची थट्टा नाही केली आहे. उलट ही कापड देऊन त्यांनी आपल्या प्रति प्रेम दाखवलं आहे. तू सामान जुळा. वय आत्या. जेवणाचा डबा घेऊन या. समजा नीट भरलाय ना? आण. हा जेवणाचा डबा. रस्त्यात जेवण घ्या बर का. हा आणि हा हे थोडं पैका आहेत, सांभाळून ठेवा, प्रवासात उपयोगाला येतील. विनायक, समजा सामान घेतलंय ना? घ्या. मी तुम्हा समद्यांसाठी मिठाई आणली. जाता जाता खाऊन घ्या. आणि तुम्ही दोघं बी स्वतःची काळजी घ्या. दोन्ही मामांना जास्त त्रास देऊ नका, ठीक आहे? बाळा दादा, मी तुझ्यावर दबाव नाही टाकत आहे, पण तू आला असतास तर मला आणि बाबांना बरं वाटलं असतं. तुमच्या बरोबर मी आलो असतो तर मला बी बरं वाटलं असतं. आणि तसं बी कोणा कोणाला तर इथे राहावंच लागणार आहे ना. तुळसा मंजुळा आत्याला इथे असं एकटं सोडणं बी बरं नाही ना. अहो बस 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 बस. भीमराव, बैलगाडी आली, ये. या लवकर समद्यांनी. आयुष्यात पहिल्यांदा चला आमचा प्रवास करतोय. चांगल्या मनाने जा. तिथे जाऊन जेव्हा तुम्ही परत याल ना तेव्हा आम्हासनी सांगा प्रवास कसा झाला, कोरेगाव कसं आहे. सांभाळून जा. हा चला भाऊ. आनंद, लक्ष ठेव बरं समद्यांवर. मी काय विचार करतोय की मी ध्रुवाला इथेच बोलवतो. मला त्याची सुद्धा माफी मागायची. आणि जेव्हा त्याला हे कळेल की त्याच्या बाबांनी भीमरावला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देणं सोडलंय तर होऊ शकतं तो मला माफ करेल. तुला काय वाटतं मंगेश? बिलकुल शेठजी, तुमचा मुलगा तुम्हाला माफ करल. तुम्ही बोलवून घ्या. शेठजी, मी काय विचार करत होतो का मी बी माझ्या कुटुंबाला इथं बोलवून घेतो. हे पण चांगलं आहे. गुरुजी, गुरुजी, अभिनंदन गुरुजी, अभिनंदन. अभिनंदन? अरे माझं का अभिनंदन करताय? गुरुजी, सगळ्यात आधी तर मी आतापर्यंत जे काही मी तुमच्याशी चुकीचं वागलो त्याची क्षमा असावी. आणि अभिनंदन याच्यासाठी गुरुजी की तुमचा शिष्य भीमरावने त्या पाखंडी सर्वज्ञ महाराजाला साताऱ्यातून पळवून लावलंय. हे तर मी पूर्ण रस्त्यात लोकांकडून ऐकतच येत आहे. त्याने खूप चांगलं काम केलंय. शेवटी तो आपली लढाई जिंकलाच. गुरुजी, आजकाल साताऱ्यात तुमच्या शिष्य भीमराव सोबत काही लोकांनी राग करायचं सोडून दिलंय.
आणि सेठजी त्यामधून एक आहे. अरे वा, हा तर चमत्कार झाला. वय गुरुजी, पर आपले पंडितजी जे आहेत ते हेच विचार करत आहेत की आनंदी व्हायचं की दुःखात राहायचं. पंडितजी, धर्मासोबत जर शिक्षण जोडलं गेलं ना, तर तुमचा धर्म आणि माणसाचं आयुष्य दोन्हीही धन्य होतील. बरं चला, मी निघतो लवकरच. सामान ठेवून भीमरावचं अभिनंदन करतो. अहो पण गुरुजी, भीमराव, आनंद आणि गंगाच्या दोन्ही मुलांना घेऊन तो कोरेगावला गेलाय रामजींना भेटायला. काही हरकत नाही. जेव्हा तो तिथून परत येईल तेव्हा त्याचं अभिनंदन कर. येतो मी आता. नमस्कार गुरुजी. कसला विचार करते ताई? विचार करते की दिसाचा 4था प्रहार चालू झालाय. आपला भाऊ कुठपर्यंत पोचला असेल आणि त्यासनी बाबापर्यंत पोचायला किती वेळ लागल. भीम आता मसूरला पोचला असेल. त्याला अजून कोरेगावला पोचायला लय वेळ लागणार आहे, कारण मसूर पासून कोरेगाव खूपच लांब आहे. आगगाडीने मसूरला पोचल्यावर त्याला बैलगाडीने पुढे जावं लागेल. आनंद मामा, किती मोठं टेन्शन आहे. पूर्ण गाव स्टेशनला येतं का? आणि आनंद मामा, किती साफसफाई आहे इथं. समद किती चमकतय. आणि ते बघा, टांगा गाडी. पण बाबांनी तर असं लिहिलं होतं की आपल्याला घेण्यासाठी कोणीतरी येईल. पण कोणीच दिसत नाही इथं. वय, पण बाबांनी सांगितलं आहे तर कोणी ना कोणी तर नक्कीच येईल. ठीक आहे, मग थोडा वेळ आपण तिथं जाऊन बसूया. चला. हे बघ फुलपाखरू. नमस्कार मुंशीजी. आजचं काम झालंय, वही खात्यात लिहून घ्याल. हे घ्या, चहा घ्या. कसला विचार करताय? ते भीमचं अजून काही उत्तर नाही आलं की तो कवा येणार आहे. येईल उत्तर. आणि उत्तर मध्ये काय असेल हे तर ठाव आहे ना. आज येईल, उद्या येईल, परवा येईल. जिजाबाई, पर हे जर समजलं ना तो कधी येतोय, तर त्यासनी आणण्यासाठी एखाद्याला मसूर स्टेशनला पाठवलं असतं. नाहीतर तो एकटा कसा काही येईल. अन तिथं कोरेगाव किती दूर आहे. अन रस्ता बी असा आहे की वरच्यावर तिथं चोऱ्या माऱ्यांच्या गोष्टी कानावर पडतात. म्हणून जरा काळजी वाटते आहे. काळजी करू नका. चहा पिऊन घ्या, येईल त्यो. कोणता खजिना बरोबर घेऊन येणार आहे जो कोणी लुटणार आहे त्यो. घे भावा, हे पायका घे. अरे ही चिठ्ठी तर भीमने दिली होती रामजीला देण्यासाठी. मी विसरलो. उद्या गेल्यावर देईन त्याला.
भीम लई येळ झालाय. बाबांनी अजून कोणाला बी नाही धाडलं. कोणीच नाही दिसत. वय आनंद दादा, पण तू काळजी करू नकस. कोणी ना कोणी तर नक्की येईल. जरा येळ अजून वाट बघूया. ठीक आहे. ए काय करताय तुम्ही लोक? चला निघा इथून, चला. कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला आजोबांजवळ जायचंय. तुम्हाला आजोबांनी पाठवले का? अरे नाही, तुम्ही ह्यांची कापडं नाही बघितली का? हे टेशन मास्तर आहेत, म्हणून तरी ह्यांच्याकडे हा हिरवा आणि लाल झेंडा आहे, होय ना? म्हणूनच आगगाडीला समजतं की पुढे रस्त्यात संकट हाय की नाही हाय, होय ना? मी बरोबर बोलला ना? अगदी बरोबर. पण इथून पुढे तुम्हाला कुठे जायचंय? आम्हासने कोरेगावला जायचं आहे. बाबांनी सांगितलं होतं की इथं कोणाला तरी धाडतील म्हणून, पण आतापर्यंत कोणी बी नाही आलं. चणे खा, घे चणे खा. येतील ते. तुम्ही सगळे माझ्या बरोबर या आणि प्रतीक्षालयामध्ये थांबा. ही जागा चांगली नाहीये. इथे चोऱ्या माऱ्या होत राहतात. चला या माझ्या बरोबर. तसं मी प्रत्येकाची मदत नाही करत हा. स्टेशन आहे, कोणी कुठेही बसा. पण तुम्हा 4 लोकांना बघून असं वाटतं की तुम्ही चांगल्या घरचे आहात. आता एवढे चांगले कपडे तर आमच्या समाजातले लोकच घालू शकतात, नाही का? बसा. नाही, काय झालं? तुमचा गैरसमज होतोय. आम्ही तुमच्या समाजाचे नाही आहोत. आम्ही अस्पृश्य जातीचे आहोत. स्टेशन मास्तर जी, आता असे दिवस आलेत या अस्पृश्य जातीच्या लोकांना प्रतीक्षालयामध्ये बसवतायत. आता एवढे चांगले कपडे घातलेत ह्या लोकांनी की गंडलो मी. आणि बोलण्यामध्ये पण चांगलेत. हा म्हणाला की ह्याच्या बाबांनी कोणाला तरी पाठवलंय. बाबा कसला बाबा? व्हॉइस रॉयस झाला मोठा. खाण्याची लायकी नाही ह्यांची आणि नोकर येणार आहे आणायला ह्यांना. तसं खाण्यावरून आठवलं, जर तुम्ही अस्पृश्य आहात तर मी दिलेले चणे का खाल्लेत तुम्ही? चला फेका ते चणे कचऱ्यात. स्टेशन मास्तर साहेब, यांच्या गळ्यातून झाडून मटका हटलाय. कमीत कमी यांच्या डोक्यावर जातीचं नाव तरी लिहा, नाहीतर तुमच्यासारखा आम्ही पण धोका खाऊ. अरे सांगितलं ना ते चणे फेकायला कचऱ्यात. चला. इकडे चल रे. आता तू पण टाक. चल. भीम, चणे फेकून दे. कोरेगावचे 2.5 आणे लागतात. आपल्या लायकीत राहा, समजलं? चला निघा इथून. आनंद दादा, आपण बाहेर जाऊनच वाट बघूया. बाबा ज्या कुणाला पाठवणार आहेत त्या आपल्यासनी बघू तरी शकल. चल. चला.
खूपच उशीर झालाय. आपल्याला काहीतरी मार्ग काढावाच लागल. आपण इथं जास्त वेळ नाही थांबू शकत. मला तर इथं समजे चोरच वाटतात. चल. काका, आम्हासने कोरेगावला जायचंय. तिथं सोडा ना. नाही, अस्पृश्य लोकांना आम्ही आमच्या गाडीत नाही बसवत. काका, आम्हाला लई लांब जायचं आहे. पोचवाल तर लई उपकार होतील. असं आम्ही आमची बैलगाडी आणि आमचा धर्म दोन्ही नष्ट करायचं वय? हा? मग पैक घ्या ना चला. पैकासाठी आम्ही जाती आणि धर्माला नष्ट नाही करू शकत. बैलगाडी नक्की चालवतो, पर आपल्या जाती आणि धर्मावर प्रेम हाय माझं. चला निघा. महोदय, थांबा. तुम्ही इथले स्थानिक आहात. तुम्ही त्या बैलगाडीवाल्या काकांना सांगितलं तर ते आम्हासने घेऊन जातील. कृपा करून मदत करा. हा विचार करून आम्हाला मदत करा का तुमच्यावर एका नोकरीची जबाबदारी आहे का इथे येणाऱ्या प्रवाशांची तुम्ही मदत कराल. अन माणूस ज्या बी समाजाचा असो त्यासनी आपल्या नोकरी संग प्रामाणिक असायला पाहिजे. गोष्टी तर मोठमोठ्या करतोस रे. पैसे जास्ती देशील ना तर तो बैलगाडीवाला पण तुम्हाला घेऊन जाईल. ए ऐके, थोडे जास्त पैसे घे आणि घेऊन जा यांना. अरे नाही साहेब, नाही घेऊन जाणार मी. थोडे जास्त पैसे घेऊन गेलास तर तुझाच फायदा होईल रे. दुप्पट मिळाले तर घेऊन जाईल. आता ऐका तुम्ही लोक, कोरेगावचे 2.5 आणे लागतात. तुम्ही 5 आणे द्या आणि निघा इथून. पण एवढं पैक नाही आहे आमच्या जवळ. आता ते तुम्ही बघा. कपडे तर श्रीमंतासारखे घालता, थोडे पैसे पण खिशात ठेवत जा की हे कपडे पण चोरीचे आहेत. हे चोरी केलेले नाही आहेत. कुणीतरी पिरमानं दिले आहेत म्हणून घातले. गरीब लोकांनी आणि अस्पृश्य समाजातल्या लोकांनी चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही. कायद्याने तर नाहीयेत, म्हणजे कोणाला गैरसमज व्हायला नको आणि त्याचा धर्मही भ्रष्ट नाही होणार. आता मलाच बघ ना, तुम्हा लोकांचे चांगले कपडे बघून मी माझ्या हातातले चणे दिले तुम्हाला. आता मला घरी जाऊन आंघोळ करावी लागेल. भीम मामा, आपल्या समध्यांकडे जेवढं पैक आहेत देऊन पाहूया. कदाचित ऐकतील. वय भीम, आपण एकदा विचारून बघूया. द्या, समधेजण पैक मला द्या. चला ऐका, हे बघा, हे घ्या. आमच्या जवळ जेवढं पैक आहेत समधे घ्या. बस कोरेगावला पोचवा एकदा. पैक तर कमी हाय. पण तुम्ही जेवढे भाड्याने घेऊन जाता त्यापेक्षा तर जास्तीच आहेत ना. दुप्पटची गोष्ट झाली होती ना. वय आमच्याकडे एवढेच आहेत. आम्हाला पोचवा ना. तुमचे लय उपकार होतील. या पिशवीत काय हाय? जेवण आहे. आणि यात लाडू. दुकानातून घेतले हाय वय? वय काय ह्यात समद्या मिठाई ठेवा. माझ्या बैलांना खायला घाल. पण बिन काय नाही. जायचंय की नाही? अहो पण जायचंय ना व. चला. देवी नाही. आता तर आम्हाला घेऊन चला कोरेगाव. तुमच्या मधून बैलगाडी कोणाला चालवायला येते? मला येते. मग तू बैलगाडी चालवायची. स्टेशनापासून इतकं लांब येणं, ते बी एकट्यानं, पोरच काय तर मोठे बी रस्ता भटकतील. विचार करूनच काळजी वाटते आहे. जेव्हा पोरं येतील हे समजलं तर लगेच स्टेशनावर त्यांना घ्यायला जाईल. फक्त त्यांना इथं पोहोचण्यासाठी त्रास व्हायला नका.